चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी स्टेट बोर्ड इयत्ता 6वी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। तर आज त्यामधील लेक्चर क्रमांक 2 आपण या ठिकाणी शिकणार आहोत। चला तर आज आपण या ठिकाणी बघा, पहिल्या भागातील चॅप्टर घटक क्रमांक 2 कोन हा घटक आपण या ठिकाणी शिकणार आहोत। तर सुरुवातीला आपण बघा जरा आठवूया की आपण मागच्या वर्गांमध्ये काही शिकलेलो होतो। तर त्यामध्ये कोन म्हणजे काय, यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात बघा अँगल, ANGLE अँगल। बघा तर खालील चित्रात दिसणारे कोन पहा आणि त्यांचा प्रकार ओळखून त्या चित्राखाली लिहा। बघा आता या ठिकाणी आपल्याला 3 चित्र दिलेले आहेत। एक आहे घड्याळाचं चित्र, एक आहे कात्रीचं चित्र आणि तिसरं एक पक्षी आणि पक्षाच्या चोचीमध्ये एक माशी आहे बघा। तर पण या ठिकाणी वेगवेगळे कोन तयार झालेले आहेत। तर ते कोन कोणकोणते आहेत त्यांना आपण नावे देऊयात की जे आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत की ह्याचाच वापर करून किंवा या आपल्याला माहिती असलेल्या गोष्टीचा वापर करून नंतर आपण पुढील गोष्टी शिकणार आहोत। बघा सुरुवातीला एक कात्री बघा। आता एक कात्रीमध्ये जर म्हटलं तर या ठिकाणी कोणता कोन तयार झालेला आहे तर आपल्याला सांगता येते बघा काटकोन। म्हणजे या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन आहे आणि म्हणून याला म्हणूयात आपण काटकोन। बरोबर आहे, 90 अंशाचा कोन आहे त्याला म्हणूयात काटकोन। आणि या साईडला जर म्हटलं तर पक्षाची जी चोची आहे बघा, त्या चोचीमध्ये सुद्धा एक कोन तयार झालेला आहे। असा जर 90 अंशाचा असेल तर याला लहान करत गेल्यास जो कोन तयार होते तो लहान कोन तयार होतो आणि या लहान 90 अंशापेक्षा लहान कोनालाच बघा ह्याला म्हटलं होतं आपण 90 अंशाचा कोन, ह्याला म्हटलं होतं बघा आपण 90 अंशाचा कोन। आणि या 90 अंशाच्या कोनाला जर लहान करत गेलं तर तो लहान कोन आणि ह्याच लहान कोनाला लघुकोन म्हणतात। म्हणून ह्या ठिकाणी पक्षाच्या चोचीमुळे किंवा चोचीमध्ये जो कोन तयार होते तो 90 अंशापेक्षा लहान म्हणजे लघुकोन तयार होते। ह्या साईडला जर बघितलं तर 7 वाजलेले आहेत। 7 वाजायला तास काटा 7 वरती आणि 7 वाजून 10 मिनिट झालेत म्हणून मिनिट काटा हा 2 वरती आहे। म्हणजे 7 वाजून 2 मिनिट झालेले आहेत। तर या ठिकाणी घड्याळाचा काट्यांमध्ये म्हणजे हा तास काटा व मिनिट काटा ह्यांमध्ये कोणता कोन तयार झालेला आहे तर बघा आपण पाहिलेलंच होतं। हा जर काटकोन असेल तर ह्याच्यापेक्षा मोठा 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 होत गेला तर तो काटकोनापेक्षा मोठा म्हणजे विशाल, म्हणून ह्याला म्हणावे विशाल कोन। हे आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलोच आहोत। ह्याला म्हणावे विशाल कोन। चला तर पुढे घेऊयात। बघा आता या ठिकाणी आपल्याला शिकावयाचं आहे बघा। आता थोडक्यात आणखी इथे घेऊया, खालील सारणी पूर्ण करा। मग आता हे कोनांच्या आकृत्या दिलेल्या आहेत। हा एक कोन आहे बघा PYR, हा एक LMN आणि BOS। सर्वप्रथम एक गोष्ट अशी लक्षात घ्या की कोनाला आपण PYR किंवा RYP असं सुद्धा वाचू शकतो। बघा त्या कोनाला कोन LMN किंवा कोन NML असं सुद्धा वाचू शकतो। या कोनाला कोन BOS किंवा कोन SOB असं सुद्धा वाचू शकतो। बघा मग आता या कोनांची नावे आपण पाहिली, 3 नावे म्हटलं होतं आपण, एक काटकोन, लघुकोन, विशाल कोन। मग आता PYR या कोनाचं नाव जर म्हटलं तर आपल्याला सांगता येते बघा सुरुवातीला कोन असं चिन्ह द्यायचं आणि याचं वाचन असते बघा कोन PYR किंवा ह्याचंच वाचन आपण असंही करू शकतो कोन RYP। आणि काटकोनापेक्षा लहान आहे म्हणून याला लघुकोन म्हणूया। काटकोनापेक्षा लहान आहे म्हणून याला लघुकोन म्हणूया। बघा कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे बघा Y। कोणाचा शिरोबिंदू कोन Y किंवा Y हा कोणाचा शिरोबिंदू आहे। त्यानंतर कोणाच्या बाजू कोणकोणत्या आहेत बघा, एक बाजू आहे YP आणि दुसरी बाजू आहे YR।
कोणाच्या एक बाजू YP तर दुसरी बाजू सांगता येते बघा YR, YP YR. आता दुसरा कोन बघा बरं, मग सांगता येते आपल्याला कोन LMN किंवा कोन NML. बघा कोणाचे नाव, मग कोन LMN किंवा कोन, त्याचं वाचन करायचं बघा कोन NML. आणि हा एक काटकोनापेक्षा लहान आहे म्हणून ह्याला सुद्धा म्हणूयात बघा लघुकोन. आता याचा कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे बघा कोन M. या ठिकाणी M हा शिरोबिंदू आहे. कोणाच्या बाजू कोणकोणत्या आहेत, तर एक बाजू ML, दुसरी बाजू MN. बघा कोणाच्या बाजू कशा, तर ही एक बाजू समजून घ्या फक्त, ही एक बाजू आणि ही एक बाजू ज्या ठिकाणी येऊन मिळतात तिथे कोण तयार होतो, पण ही बाजू वेगळी आहे, ही बाजू वेगळी आहे. तशाच ML ही बाजू आहे म्हणून नावे देऊयात बाजू ML व दुसरी बाजू MN. बघा आता ह्यानंतरचा कोण सांगता येते बघा आपल्याला समोरील कोन BOS. मग सुरुवातीला आपण यांना कोणांना नावे देऊया या कोणाला. मग पहिलं नाव सांगता येते बघा कोन BOS. आणि ह्याही ठिकाणी जर म्हटलं तर इकडूनही वाचन करू शकतो आपण कोन SOB. आणि हा कोण काय होते, तर असा जर असता बघा, असा असता तर तो ॲक्युरेट 90 अंशाचा असता. पण हा थोडा मोठा आहे, थोडा मोठा म्हणजे अशा पद्धतीमध्ये, म्हणजे तो 90 अंशापेक्षा मोठा आहे म्हणून ह्याला म्हणावे बघा विशाल कोन. 90 अंशापेक्षा मोठा असल्यामुळं आपण या कोणाला म्हणतोय बघा विशाल कोन. आता याचा कोणाचा शिरोबिंदू, या कोणाचा शिरोबिंदू सांगता येते बघा कोन O किंवा O शिरोबिंदू. त्यानंतर या कोणाच्या बाजू, पहिली बाजू OB, दुसरी बाजू OS. बाजू OB व दुसरी बाजू OS अशा कोणाच्या दोन बाजू सांगता येतात. चला पुढे शिकूयात. बघा आता आपण समोर कोणाची ओळख करून घेऊया, एक कृती करूयात. तरी हे करून पहा, कारण यापूर्वी तुम्ही शिकलेलाच आहात मित्रांनो. कोन म्हणजे काय, त्यानंतर काटकोन म्हणजे काय, लघुकोन म्हणजे काय, विशाल कोन म्हणजेच काय. तर तुमचे मित्र एकत्रित या आणि मित्र एकत्रित येऊन एखादी दोरी अथवा धागा घ्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोन करून पहा. मग काय सांगता येते, तर कृती काय करायची, तुम्हाला 3 किंवा अधिक विद्यार्थ्यांना एका सरळ रेषेत उभे करा. या पद्धतीमध्ये हे विद्यार्थी आहेत बघा, एका सरळ रेषेत उभे करा व दोन लांब दोऱ्या घ्या. मधल्या मुलाच्या हातात दोन्ही दोऱ्यांचे एक टोक द्या. जसे की या ठिकाणी या 2 लांब दोऱ्या आहेत बघा, 2 लांब दोऱ्या आहेत, ह्या वेगवेगळ्या आहेत, पण मधल्या मुलाच्या हातात त्या दोन्ही दोऱ्यांची टोक द्या. दोन्ही बाजूंची मुले दोऱ्या सरळ रेषेत उभी राहतील असे पहा. दोन्ही मुले दोऱ्यांच्या सहाय्याने, दोन्ही बाजूंची मुले दोऱ्यांच्या सहाय्याने बघा, म्हणजे या बाजूची मुले, या बाजूची मुले ही दोऱ्यांच्या सहाय्याने सरळ रेषेत उभे राहतील असे पहा. आणि विद्यार्थ्यांना फिरायला सांगून वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन, पूर्ण कोन या आकृत्या तयार होतील असे पहा. व मुले सरळ रेषेत आहेत हे पाहण्यासाठी ताणलेल्या दोरीचा उपयोग होईल. बघा सोप्या पद्धतीमध्ये आपण एवढ्या प्रकारचे कोन आणि खेळत खेळत या ठिकाणी पाहू शकतो, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात सुद्धा येऊन जाईल. बघा आता हे करून पहा. 2 वेगवेगळ्या रंगाच्या काड्यांच्या सहाय्याने A ते G पर्यंतच्या कोनांची रचना अनुभवा. मग आता आपण या ठिकाणी जर म्हटलं तर हा एक लाल पेन आहे, हा लाल पेन आहे, हा काळ्या शाईचा पेन आहे. त्या 2 जशी इथं सांगितलं 2 वेगवेगळ्या रंगांच्या काड्या
तसे आपण 2 पेन घेतले आणि या पेनांच्या सहाय्याने आपण बघा ही पहिली आकृती म्हणजे ए, दुसरी आकृती म्हणजे बी, अशा ए बी सी डी ई एफ जी वेगवेगळ्या 5 जी पर्यंतच्या आकृत्या आपल्याला या ठिकाणी रचना त्यांच्या तयार करून अनुभवावयाच्या आहेत. म्हणजे आपली संकल्पना त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. बघा सुरुवातीला सांगता येते आकृती ए. मग यामध्ये काय सांगितलं, आकृती ए मध्ये दोन्ही काड्या एकमेकींवर स्थिर असून त्यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झाला नाही. म्हणजे या स्थितीत काड्यांमधील कोणाला शून्य कोन असे म्हणतात. बघा आता ही लाल रंगाची आपण काडी समजूयात, ही काळ्या रंगाची आपण काडी समजूयात आणि या जर एकमेकीवर सरळ अशा पकडलेल्या असतील तर या 2 पेनांमध्ये आपण यांना काड्या म्हणूयात किंवा या 2 पेनांमध्ये कोणत्याच प्रकारचा कोन तयार होत नाही. म्हणजे या काड्यांमध्ये कोणताच बदल झाला नाही. म्हणजे या स्थितीत काड्यांमधील कोणाला शून्य कोन म्हणतात. बघा इथे या काय आहेत, बरोबर एकमेकीवर आहेत. म्हणजेच या दोघांमध्ये कुठलाच कोन तयार झाला नाही म्हणून याला म्हणावे शून्य कोन. पण आता काय केलं माहिती आहे का, आता या काड्यांमध्ये थोडा बदल करत घेतला, अशा थोड्या वाढवत घेतल्या अशा प्रकारे. म्हणजेच या ठिकाणी दाखवलं त्याच प्रकारे, बरोबर आहे. म्हणजे बी आकृती. आणि मग काय सांगितलं, आता एका रंगाची काडी स्थिर ठेवून दुसरी काडी आकृतीत दाखवल्याप्रमाणे फिरवा. म्हणजे आपण काळी काडी काय केली, स्थिर ठेवली आणि वरची हा लाल काडी म्हणूया ना, पेन आहेत पण काडी म्हणूया. मग ही काडी थोडीशी आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशी फिरवली. मग फिरवल्यानंतर आकृती बी मध्ये तयार झालेला कोन कोणता आहे बघा, तर कोणता आहे, लघु कोन आहे. थोडक्यात 0 अंशापेक्षा मोठा परंतु 90 अंशापेक्षा लहान असलेल्या कोणाला लघु कोन म्हणतात. हे आपण आधी शिकलेलो पण आहोत. आपण डायरेक्ट शिकलो होतो बघा, हा काटकोन म्हटलं होतं, पण याला 90 अंशाचा कोन म्हणतात. बरोबर आहे. हे आपण हळूहळू शिकूया. पण या ठिकाणी लक्षात घ्या, आकृती बी मध्ये तयार झालेला कोन बघा हा आधी शिकलेला आहात तुम्ही, लघु कोन आहे. पुढे बघा 0 अंशापेक्षा मोठा परंतु 90 अंशापेक्षा लहान असलेल्या कोणाला लघु कोन म्हणतात. म्हणजे कसं बघा, 0 अंश म्हणजे कोणता, हा कोन घेतला होता आपण एकमेकांवर बाजू असणे, पण त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही, तो 0 अंशाचा. पण यापेक्षा मोठा असेल मग तो एवढा असो, एवढा असो, एवढा असो, किंवा फक्त हा 90चा समजून घ्या, हा 90चा ह्याच्यापेक्षा लहान असायला हवा. 0 अंशापेक्षा मोठा परंतु 90 अंशापेक्षा लहान असलेल्या कोणाला लघु कोन म्हणतात. तर बी आकृती आहे बघा लघु कोनाची. चला पुढे घेऊया. आता सी क्रमांकाची आकृती ही आहे बघा. आकृती सी मध्ये तयार झालेला कोन हा आता तुम्हाला निश्चितच माहिती आहे, एक बाजू जर सरळ उभी असेल, एक आडवी असेल तर त्याला लघु कोन म्हणतात. बरोबर आहे. हा कोणता कोन आहे, आकृती सी मध्ये तयार झालेला लघु कोन आहे. काटकोन सॉरी 90 अंशाचा आहे, काटकोन आहे. बघा मग 90 अंशाच्या कोनाला काटकोन म्हणतात. आणि मग कोन कसे मोजावयाचे वगैरे वगैरे हे सर्व आपण आता कोन मापकाच्या सहाय्याने शिकणारच आहोत. पण या ठिकाणी बघा काय म्हटलं, एक बाजू लाल काळी आपली सरळ उभी आणि काळी काळी आडवी. बरोबर आहे. या ठिकाणी तयार झालेला कोन कोणता आहे बघा, काटकोन आहे. आणि या काटकोनाचं या ठिकाणचं जे माप असते ते असते बघा 90 अंश. म्हणून 90 अंशाच्या कोनाला काटकोन म्हणतात. आता समोर हा कोन बघा, आता जी उभी काडी होती तिला आणखी असं हलवलं म्हणजे आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशी आकृती तयार होणार. आणि ही आकृती हा जो 90 अंशाचा आहे, काटकोन आहे, ह्याच्यापेक्षा ही मोठी झाली म्हणजे विशाल झाली, म्हणून त्याला म्हणूया विशाल कोन. बघा ना, आकृती डी मध्ये तयार झालेला कोन हा विशाल कोन आहे. ही आकृती डी आणि या ठिकाणी तयार झालेला कोन विशाल कोन आहे. मग आपल्याला काय सांगता येते, 90 अंशांपेक्षा मोठा परंतु 180 अंशापेक्षा लहान. मग हा या 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 अंशाचा हा कोन असतो बघा सरळ रेषांमध्ये, ह्याच्यापेक्षा लहान.
ह्याच्यापेक्षा लहान पण 90 पेक्षा मोठा असेल तर अशा कोणाला विशाल कोन असे म्हणतात. ह्या कोणाला विशाल कोन असे म्हणतात. चला पुढे घेऊया. बघा आता ह्या ठिकाणी बघा समोर आकृती ई मध्ये काय केलं तर ही जी अशी काडी होती बघा ही अशी हलवत हलवत मोठी करत 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 एका सरळ रेषेत आणलेली आहे. बघा म्हणजे दोन्ही बाजू एका सरळ रेषेत मध्ये आहेत. म्हणून आकृती डी मध्ये बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे काडी फिरवून आकृती ई प्रमाणे स्थिती मिळेल. मग अशा स्थितीमध्ये कोन म्हणजे सरळ कोन होय आणि या सरळ कोनाचे माप 180 अंश असते. म्हणजे दोन्ही बाजू एका सरळ रेषेमध्ये जर येत असतील तर अशा स्थितीला सरळ कोन असे म्हणतात. आणि सरळ कोन या ठिकाणी काय होते त्या कोनाचं जे माप असतं ते किती असतं बघा 180 अंश असते. नेक्स्ट मध्ये बघा आता समोर काय झालं हा जो सरळ कोन तयार झाला होता बघा अशी काडी एकावर एक होती शून्य कोन. मग आता झाला लघु कोन, आता झाला काटकोन, आता झाला विशाल कोन. विशाल कोनानंतरही हा झाला बघा सरळ कोन. ह्यानंतरही आणखी अशी काडी हलवली तर बघा हा असा कोन तयार होते. म्हणजे सरळ कोनापेक्षा पण मोठा तयार होते. म्हणून काय म्हणायचं ह्या कोणाला कोणता तर प्रविशाल कोन असे म्हणतात. बघा ना काडी पुन्हा आकृती ई मध्ये बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे फिरवली. म्हणजे या बाणाच्या दिशेने हा बाण कुठं असा या बाणाच्या दिशेने फिरवली तर एक मधील कोन मिळतो आणि हा कोन 180 अंशापेक्षाही मोठा आहे. मग अशा कोणाला प्रविशाल कोन असे म्हणतात. प्रविशाल कोन 180 अंशापेक्षा मोठा असतो पण 360 अंशापेक्षा लहान असतो. बघा हा झाला 180 अंश. मग ह्याच्याही पेक्षा मोठा झाला मग त्याला म्हणायचं आपल्याला प्रविशाल कोन असे म्हटले जाते. मग प्रविशाल कोनाचे माप किती असते बघा 180 अंशापेक्षा मोठे असते परंतु 360 अंशापेक्षा लहान असते. बघा आता पुढे घेऊयात आपण पूर्ण कोन. पूर्ण कोन म्हणजे कसा बघा का आकृती एफ मधील काडी एक फेरा करून पूर्ण करून पुन्हा मूळच्या स्थितीत आकृती जी प्रमाणे येते. मग सरळ कोनाचे माप कोणापर्यंत 180 अंश व सरळ कोनानंतर 180 अंशापेक्षा 180 अंश असे एकूण 360 काडी फिरली अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोणाला पूर्ण कोन म्हणतात. बघा थोडक्यात लक्षात घ्या हा इथं काय होता शून्य कोन, हा काय होता शून्य कोन. आता झाला बघा लघु कोन, आता झाला आता बघा काटकोन, आता झाला सरळ कोन. इथपर्यंत वरतून किती तर हा सरळ कोन 180 अंशाचा. आता काय केलं बघा ही जी सरळ कोनाची काडी होती तिला आणखी फिरवत असं आणि या काडीवरती आणली तर हा कोन सरळ 360 अंशाचा झाला. आणि ज्यावेळी 360 अंशाचा होते तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोणाला पूर्ण कोन म्हणतात. म्हणजे बघा ही जी काडी आहे का अशी फिरून पुन्हा या ठिकाणी आणली म्हणजे बाणाच्या दिशेने असा कोन झाला आणि काडी पूर्ण 360 अंशात फिरली म्हणून या कोणाला म्हणावे बघा पूर्ण कोन असे म्हणतात. आणि या पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते. आणखी एकदा सुरुवातपासून घेऊयात आपण. बघा हा झाला एक बाजूवर बाजू आहे म्हणून ह्याला म्हणावे शून्य कोन. हा लघु कोन काटकोनापेक्षा लहान आहे म्हणून लघु कोन. हा काटकोन 90 अंशाच्या कोणाला काटकोन म्हणतात. हा विशाल कोन 90 अंशापेक्षा मोठा पण 180 अंशापेक्षा लहान असेल तर त्याला विशाल कोन म्हणतात. जर दोन्ही बाजू एका सरळ रेषेमध्ये असतील तर अशाप्रमाणे जे कोन असतो त्याला 180 अंशाचा कोन असे म्हणतात आणि 180 अंशाच्या कोनालाच सरळ कोन म्हणतात. या सरळ कोनाचे माप 180 अंश असते. आता हा झाला प्रविशाल कोन म्हणजे सरळ कोनापेक्षाही मोठा कोन असेल तर त्याला प्रविशाल कोन असे म्हणतात.
पुढे बघा, आता हा झाला पूर्ण कोन. पूर्ण कोन म्हणजे एक बाजू 360 अंशात फिरून पुन्हा बाजूवर बाजू येते, अशा वेळी हा पूर्ण काडी फिरली जाते 360 अंशांमध्ये, म्हणून अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोनाला पूर्ण कोन असे म्हणतात आणि पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता समोर बघूया. बघा, गणित माझा सोबती म्हणजे गणित आपल्याला कुठं कुठं दिसते, सर्व ठिकाणी दिसते. मग जत्रेत गेलात तरी गणित, गणिताचे आपल्याला काय तर वेगवेगळे कोन दिसतात. घरात बसलात तरी गणित, बागेत गेलात तरी गणित. मग आता जत्रेत गेलात तर कुठे गणित दिसते. बघा, हा एक फिरणारा पाळणा आहे, झुला आहे. ह्या झुल्यामध्ये बघा तर वेगवेगळ्या प्रकारचे कोन दिसतात. ह्या झुल्याचं जे स्टँड आहे बघा, या स्टँडमध्ये जर म्हटलं तर या स्टँडमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा कोन आहे, म्हणजे तो लघुकोन आहे. बघा, दोन झुले जे ह्या झुल्यामध्ये जे पाळणे असतात, दोन पाळण्यांमध्ये कोणता तर या ठिकाणी लघुकोन तयार झालेला आहे. तर दोन पाळण्यांमध्ये एक पाळणा सोडून हा मधला सोडला तर एक ही लाईन एक ही लाईन, ह्यांच्यामध्ये काटकोन तयार झालेला आहे. बघा, मग आता एक ही लाईन आणि ही लाईन ह्यांच्यामध्ये सरळ कोन तयार झालेला आहे. ही लाईन आणि ही लाईन ह्यांच्यामध्ये कोणता होते तर प्रविशाल कोन तयार होते आणि पुन्हा फिरून एकावर एक आली तर पूर्ण कोन सांगितले जाते. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे कोन या ठिकाणी शिकतात. हे खेळणं आहे. बघा, खेळण्यामध्ये काय झालं तर ही काडी एकमेकीच्या वरती किंवा शेजारी होत्या, त्यावेळी 0 अंशाचा कोन, पण ही इथून काढून अशी फिरवून आणली तर मग एवढा कोन तयार झाला. बघा, इथून तर इथपर्यंतचा कोन तयार झाला, म्हणजे सरळ कोनापेक्षा मोठा आहे, म्हणून या ठिकाणी या कोनाला प्रविशाल कोन असे म्हणतात. जर तुम्ही बागेत फिरायला गेलात तर त्या ठिकाणी अशी खेळायची व्यवस्था असते. बघा, हा जो खेळण्याचा झुला आहे बघा, तर यामध्ये काय आहे तर हा जो स्टँड आहे त्या स्टँडमध्ये सुद्धा एक कोन तयार झालेला आहे, तर तो लघु कोन आहे. हा स्टँडची ही बाजू आणि या साईडची ही बाजू, या ठिकाणी पण एक कोन तयार झालेला आहे. बघा, स्टँडची ही बाजू आणि ही बाजू तो 90 अंशाचा आहे, म्हणजे काटकोन आहे. आता स्टँडची ही बाजू आणि इकडची बाजू या ठिकाणी सुद्धा एक कोन तयार झालेला आहे, तो 90 अंशापेक्षा छोटा आहे, म्हणून तो लघुकोन आहे. म्हणजे आपण बागेत गेला कुठेही गेला तरी आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळे कोन तयार दिसतात. घरामध्ये जरी म्हटलं तुम्ही तर तुमच्या घराच्या दोन भिंती असतात. बघा, कुठल्याही दोन भिंतींच्या मध्ये असा कोन तयार होते, मग जो कोन तयार होते तो 90 अंशाचा असते. बघा, अशा प्रमाणे सर्व ठिकाणी तुम्हाला गणित पाहायला मिळते. आता पुढे घेऊयात. बघा, आता सराव संच मध्ये जोड्या लावा. आता या साईडला दिलेले आहेत तुम्हाला माप 180 अंश, 240 अंश, 360 अंश आणि 0 अंश. या साईडला दिलेले कोनाचा प्रकार. मग 0 कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन, पूर्ण कोन. बघ, आता पहिला घेतला आपण 180 अंशाचा कोन कोणता तर ज्यावेळी दोन्ही बाजू एका सरळ रेषेत असतात त्याला सरळ कोन असे म्हटले जाते, म्हणून याची जोडी अशी लावूया. बघा, दुसरा आहे 240 अंशाचा कोन. 240 अंशाचा कोन म्हणजे कसा तर तो सरळ कोनापेक्षा मोठा, म्हणजे 180 पेक्षा मोठा परंतु 360 पेक्षा लहान. मग कोणता तर प्रविशाल कोन. मग याची जोडी अशी लावूया. बघा, 360 अंशाचा कोन म्हणजे कोणता एक बाजू पूर्ण फिरून पुन्हा त्याच जागेवर येणे, मग याला म्हटलं आपण पूर्ण कोन. मग 360 अंशाचा कोन म्हणजेच पूर्ण कोन आणि 360 ला पूर्ण म्हणा अशी. आणि जर 0 अंशाचा कोन असेल तर त्याला 0 कोन असं म्हटले जाते. पुढे बघा, खालील कोनांची मापे दिली आहेत, त्यावरून प्रत्येक कोनाचा प्रकार लिहा. आता यांचा आपल्याला प्रकार लिहायचा. बघा, काटकोन म्हणजे कोणकोणते आहेत. बघा, सर्वात पहिले 0 अंशाचा कोन असेल तर त्याला 0 कोन म्हणूयात. आता 360 अंशाचा कोन असेल तर त्याला पूर्ण कोन म्हणूयात. आता 90 पेक्षा मोठा पण 180 पेक्षा लहान म्हणजे 120 अंशाचा कोन असेल तर त्याला विशाल कोन म्हणूयात. म्हणजे काटकोनापेक्षा मोठा काटकोन 90 अंशाचा आणि 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 पेक्षा लहान मग विशाल कोन म्हणूयात. इथं 90 अंशाचा कोन
म्हणजे काटकोन. कोणाचं बेसिकच सुरुवात शिकायला होती बघा काटकोनापासून. आता या साईडला काटकोन 90 अंशाचा, मग 90 अंशापेक्षा लहान म्हणजे काटकोनापेक्षा लहान 75 अंश म्हणजेच लघुकोन म्हणूया. 215 अंशाचा कोन म्हणजे काय तर 180 पेक्षा मोठा म्हणजे सरळ कोनापेक्षा मोठा, बरोबर आहे. आणि 360 पेक्षा लहान, मग ह्याला म्हणूया 215 अंशाचा कोन प्रविशाल कोन. एकशे 80 अंशाचा कोन म्हणजे दोन्ही बाजू सरळ रेषेत म्हणून याला म्हणूया सरळ कोन. आणि खाली नंबर 7 ला सांगता येते बघा 148 अंशाचा कोन म्हणजेच काय तर तो 180 अंशापेक्षा लहान आहे म्हणजे सरळ कोनापेक्षा लहान आहे पण काटकोनापेक्षा मोठा आहे बघा, म्हणून याला काय म्हणावे तर विशाल कोन. म्हणजे थोडक्यात काय 0 अंशाचा कोन शून्य कोन, 90 अंशाचा कोन काटकोन, 90 अंशापेक्षा लहान कोन लघु कोन. बघा सरळ रेषेत दोन बाजू सरळ कोन आणि या सरळ कोनापेक्षा पण मोठा 215 अंशाचा, मग याला म्हणावे प्रविशाल कोन. बघा मग प्रविशाल कोन हा सांगता येते हा एक सरळ कोनापेक्षा लहान मग विशाल कोन. सरळ कोनापेक्षा लहान बर काटकोनापेक्षा मोठा म्हणजे 90 अंशापेक्षा लहान मोठा परंतु 180 अंशापेक्षा लहान, 90 पेक्षा मोठा परंतु 180 अंशापेक्षा लहान, मग याला विशाल कोन. हा पण विशाल कोन आणि पूर्ण 360 अंशाचा कोन म्हणजे पूर्ण कोन. चला सराव संच क्रमांक 3 घेऊया. खालील आकृत्या पहा व कोनांचा प्रकार लिहा. मग या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये कोनाचा प्रकार काय सांगता येते बघा तर ह्या ठिकाणी असा कोन तयार झालेला आहे म्हणून हा काटकोनापेक्षा लहान म्हणून याला म्हणूया लघुकोन. आकृती क्रमांक 2 हा 90 अंशाचा कोन आहे इथं म्हणून ह्याला म्हटलं बघा आपण काटकोन. आणि समोरील कोन बघा हा वरतून नाही म्हणत आहोत आपण हा तर बाण खालून दाखवलेला आहे म्हणजे हा 180 अंशापेक्षा पण मोठा आहे पण मग याला काय म्हटलं आपण बघा प्रविशाल कोन. प्रविशाल कोन बघा वरतून असता तर मग आपण याला विशाल कोन म्हटलं असतं पण वरतून नाही बाण खालून दाखवलेला आहे म्हणजे हा प्रविशाल कोन आहे. समोर बघा दोनही बाजू या बिंदूमधून आरंभ बिंदूमधून एकमेकीच्या विरुद्ध आहेत म्हणजे वरतून तयार झालेला कोन 180 अंशाचा कोन, मग दोन्ही बाजू सरळ रेषेत आहेत म्हणून याला म्हणतो आपण सरळ कोन. समोरील आहेत बघा दोन्ही बाजू बरोबर एकमेकीवरती आहेत म्हणजे या ठिकाणी कुठलीही बाजू हालचालच झालेली नाही म्हणजे 0 अंशात आहे म्हणून याला म्हणूया 0 कोन. आणि या ठिकाणी काय तर बाजू पूर्ण फिरून अशी 360 अंशात फिरून पुन्हा बाजूवर बाजू आली म्हणजे या बाणानं सांगितलेलं आहे की ती पूर्ण फिरून आली म्हणून ह्याला म्हणूयात बघा पूर्ण कोन. याला म्हणूयात बघा पूर्ण कोन. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपली ही लेक्चर सिरीज सुरू असेल. जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगलं समजलं असेल तर निश्चितपणे एकदा या व्हिडिओला लाईक करा व तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. जर चॅनलवरती पाहताना तुम्ही नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदाच आपलं लेक्चर बघत असाल पण या समोरचे लेक्चर बघावेत असं तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वात आधी तुम्हाला मिळतील व सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद.